नांदेड शहरात मध्यरात्री जे घडलं ते एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावं इतकं थरारक आणि धक्कादायक आहे. एका जुन्या वादातून सुरू झालेला संघर्ष इतका भीषण वळण घेईल याची कोणालाही कल्पना नव्हती. तलवारी, खंजीर, पाठलाग आणि शेवटी थेट रुग्णालयात घुसून करण्यात आलेला खून, या संपूर्ण घटनेमुळे नांदेड शहर अक्षरशः हादरून गेलं आहे. काय घडलं त्या रात्री? कोण होते या गँग्स आणि एवढ्या टोकाला हा वाद कसा पोहोचला? शुक्रवारी मध्यरात्री नांदेडमध्ये 2 गटांमध्ये भीषण गँग वॉर झाला. साई लाला गँग आणि अनिल पंजाबी गँग यांच्यात मागील काही दिवसापासून वाद सुरू होता. हा वाद इतका तीव्र झाला की त्याचा शेवट ते तिघांच्या मृत्यूमध्ये झाला. या घटनेत अरिजित सिंह चौहान, सय्यद अवेज आणि मोहम्मद अरबाज या तिघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मयत अरिजित सिंह चव्हाण हा शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका निवडणूक लढवलेला उमेदवार होता. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंगही मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरिजित सिंह चव्हाण हा सादा गँग आणि अनिल पंजाबी गँगशी संबंधित होता. तर मोहम्मद अरबाज आणि सय्यद अवेज साई लाला गँगचे सदस्य होते. दोन्ही गटांमध्ये पूर्वीपासून राग आणि रोष होता आणि काही दिवसापासून तणाव वाढत असल्याचं सांगितलं जात होतं. घटनेच्या दिवशी रात्री अरिजित सिंह चव्हाण हा आपल्या मित्रांसोबत धुरंधर 2 हा चित्रपट पाहण्यासाठी ई स्क्वेअर टॉकीज येथे गेला होता. चित्रपट संपल्यानंतर तो परत येत असताना त्याच्यावर पाळ ठेवून बसलेल्या विरोधी गटाने त्याला गाठले. त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले आणि वादाने क्षणात हिंसक रूप घेतलं. तलवारी, खंजीर काढून हाणामारी सुरू झाली. या भीषण हल्ल्यात अरिजित सिंह चव्हाण आणि मोहम्मद अरबाज यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर जखमींना तातडीनं विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र येथेच या प्रकरणाने आणखी भीषण वळण घेतलं. आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अरिजित सिंह चव्हाण यांच्या लहान भावाने थेट रुग्णालयात घुसून जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या सय्यद अवेज यांच्या डोक्यावर खंजीरने वार केले. या हल्ल्यात सय्यद अवेज यांचाही जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या गँगवॉरमध्ये एकूण 3 जणांचा बळी गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीनं सक्रिय झाले. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गरव तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शहरात तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गँगमधील 4 संशयितांना ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अरिजित सिंह चव्हाण यांच्यावर यापूर्वी जिल्ह्यात सुमारे 9 गुन्हे दाखल होते. तर मोहम्मद अरबाज यांच्यावर 5 गुन्हे, 6 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं स्पष्ट झालं आहे. या तिहेरी हत्येमागे नांदेड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मध्यरात्री झालेल्या या थरारक घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयासारख्या ठिकाणी घुसून खून केल्याची घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या गँगवॉर मधील नेमकं कारण काय, आणखी कोणाचा सहभाग होता का आणि या प्रकरणात आणखी अटक होणार का, याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान शहरात शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नांदेडमध्ये घडलेली ही घटना केवळ गँगवॉर नाही, तर वाढत्या गुन्हेगारीचा धोकादायक चित्र समोर आणणारी आहे. आता या प्रकरणात पुढे काय उलगडा होतो आणि पोलीस काय कारवाई करतात, कितपत कठोर कारवाई करतात, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.